विद्यार्थी असताना वाकरीचा चंद्र शोधला म्हणून जीवनामध्ये आपल्याला सूर्य सापडला, दिशा सापडली. भाऊंचं प्रेम आपण पाहतो की भाऊंनी जे कठोर निर्णय घेतले, आपल्याला जे घडवलं, ते पाहताना मला एक कबीराचा दोहा आठवतो. गुरु कुमार शिष्य लोटा, गुरु कुमार शिष्य लोटा, गडगड काढे चोट, अंदर हात सहृदय बाहेर मारे चोट. म्हणजे आपण पाहतो की एखादा जर मृत कुंभार तयार करत असेल तर ते तयार करताना तो कसं करतो, जसं घडवताना तो चाकावरती चिखल टाकतो, त्या चिखलाला कोणताही आकार नसतो, ते चाक फिरत राहतं. परंतु चाक फिरत असतानाच तो त्या काय करतो की एक हात मध्ये हात आणि एक बाहेर हात असे दोन हात लावून तो एक सुंदर असा आकार देतो आणि एक सुंदर घडा बनवतो. परंतु तो घडा बांधल्यानंतर देखील, तो माठ बांधल्यानंतर देखील त्याला खाली एक छिद्र राहतं आणि ते छिद्र किती प्रेमानं त्याच्यावरती संस्कार केले तर ते बुजत नाही. त्यासाठी त्याला बाहेरून एक चोट म्हणजे मार, एक थापट मारावीच लागते. आणि ती जर भाऊनी त्यावेळेस मारली नसती तर मला वाटतं की आपलं जीवन दिशाहीन झालं असतं. त्यावेळेला ते दिवस आपल्याला भाऊंची राजदूत होती. त्यावेळेला राजदूतचा आवाज आला की भाऊ एका मिनिटामध्ये आम्ही त्या ह्याच्यासमोर एक विद्यार्थी दिसायचा नाही. कवट्याचं झाड होतं, त्या कवट्याच्या झाडाची आम्ही कवटं गोळा करायला पडायचो. कवट असं समोर दिसते उचलणार तेवढ्याच राजदूतचा आवाज. कवट तिथल्या तिथंच पडायचं, आम्ही वाळूमध्ये पाय घसरून परत आपापल्या जागेवर जाऊन उभा राहायचो. ते दिवस खरंच खूप सुंदर आणि आमच्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावे असे होते. परंतु त्या दिवसांमध्ये, त्या काळामध्ये आमच्यावर जे भाऊंनी संस्कार केले ते खरंच कबीर जसे म्हणतात त्या प्रकारचे संस्कार होते. बॅग सापडली पैशाची, आढरावकर यांची बॅग या ठिकाणी सापडलेली आहे. अशाचे आणखी काही विचार व्यक्त करायचे राहिले. नाही वेळ लागत का? कुठे आहे तू? जेवणच काय करतो? वाढदिवस करायचा. अरे सत्कार हार ठेवलाय तिथं. ए यार हार ठेवलाय की तिथं. आवाज वाढला. अरे हार ठेवलाय तिथं. हार 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 ठेवलाय की. हार हार